खबर नासिक से है, जहां नासिक रोड क्राइम इन्वेस्टिगेशन टीम की पुलिस द्वारा 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है और 8 चोरी हुए दोपहिया वाहन बरामद किए गए हैं, जिनकी कीमत 1.5 लाख रुपए है। साथ ही 3 लाख जब्त की नकदी। दरअसल 4 जून 2025 को नासिक रोड बस स्टेशन से होंडा कंपनी की पैशन प्रो गाड़ी चोरी हो गई। शिकायतकर्ता लक्ष्मण सुरेश दांडेकर की शिकायत पर अज्ञात व्यक्तियों के खिलाफ मामला दर्ज किया गया था। इसके अलावा 27 जून को दोपहर 1 बजे नासिक रोड पुलिस स्टेशन की सीमा के भीतर शिव शक्ति नगर नासिक रोड से एक होंडा मोपेड चोरी हो गई थी, जिसके बाद शिकायतकर्ता अनिल बद्री नारायण मालपानी ने नासिक रोड पुलिस स्टेशन में एक अज्ञात व्यक्ति के खिलाफ मामला दर्ज किया था। शिव शक्ति नगर से मोटरसाइकिल चोरी के संबंध में शिकायत दर्ज होने के बाद पुलिस अधिकारियों और अपराध जांच दल के अधिकारियों ने तुरंत मोटरसाइकिल चोरी के रिकॉर्ड पर आरोपी से पूछताछ की। जब अपराध जांच दल के पुलिस अधिकारी दोपहिया वाहन और आरोपी की तलाश कर रहे थे, पोशी विशाल पाटिल, पोशी सागर अडाने और पोशी महेंद्र जादव को गोपनीय जानकारी मिली कि एक व्यक्ति बिना रजिस्ट्रेशन वाले दोपहिया वाहन के साथ सिन्नर फाटा बाजार क्षेत्र में खड़ा है। सूचना मिलने के बाद पुलिस अधिकारी और अपराध जांच दल के अधिकारी तुरंत स्थान पर गए और संदिग्ध व्यक्ति की तलाश की और उसे ढूंढ लिया। जब उससे उसका नाम और पता पूछा गया तो उसने अपना नाम तुषार बारकू गोरेडे बताया। आरोपी पर पहले भी चोरी, जबरन चोरी और मोटरसाइकिल चोरी आदि के कुल 12 मामले दर्ज हैं। यानी नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल आहे। एक 335/25 आणि 327/25। त्याच्यामध्ये 327/25 जो तो डीबी अंमलदार टेमगरे यांच्याकडे आहे तपासाला, आणि 335/25 जो आहे त्या डीबीचे दुसऱ्या शिफ्टचे जे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपासाला आहे। मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्लू लागले। विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती 27/25 रोजी कोणीतरी व्यक्ती हा बिना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन फिरतोय। ते ताब्यात घेतले, त्याकडे चौकशी केली। त्यानंतर टेमगरे यांना सुद्धा शिंदे रोड नाका या ठिकाणी अज्ञात रेसम हा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाल्याने तर त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडे चौकशी केली, तपास केला, तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूस चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण 8 मोटरसायकल, एका टीमने 5 मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने 3 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण 3 मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत। त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल, भिवंडी तालुका पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल, खडकपाडा पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल, टिटवाळा पोलीस ठाण्याची 1 मोटरसायकल आणि 1 बेवारस मोटरसायकल, ज्याचा आम्ही शोध घेतोय की हा कुठल्या ठिकाणची आहे। तर एकूण 8 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं। त्यामध्ये 2 पल्सर, 4 स्प्लेंडर आणि 2 मोपेड यांचा समावेश आहे। आरोपींची नावं प्रकाश गोपीनाथ मोनके, मुक्काम पोस्ट उबोडे घोटी, तालुका इगतपुरी इथला आहे, आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारकू गोरडे हा दातली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक आहे। तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 मोटरसायकलचे गुन्हे या आरोपींकडून निष्पन्न झालेले आहेत। आरोपींवर कारवाई केलेली आहे। आपण त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल मिळतात का या अनुषंगाने तपास करत आहोत। आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे। याच्यातला एका आरोपीवर 12 गुन्हे आणि एका आरोपीवर 3 गुन्हे दाखल आहेत, म्हणजे हे याच प्रकारातले आरोपी आहेत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त मॅडम श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त सर डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि डीबी पथकाने या ठिकाणी केलेले आहे। डीबी पथकाचे API सूर्यवंशी, PSI संदीप पवार आणि त्यांच्या अंमलदारांनी त्याच्यामध्ये अथक परिश्रम केलेले आहे आणि यापुढे ते चांगली कामगिरी करणार आहेत। नासिक से सी न्यूज संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट।